अगं बाई 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 बाई, दीपक कलाल असा करू करू व्हिडिओ बनवतो तू? होय रे रंगेल. आणि तू लागला, तुझी अवकात आहे का? तुझी लायकी का तू छत्रपतीचं नाव घ्यावं? काय म्हणतो? कमेंट मध्ये सांगा तिचं नाव घ्या कमेंट मध्ये. अरे माझं नाव घेऊ तर तुम्ही 3 दिवसापासून तर व्ह्यूज वाढवू राहिले. माझं नाव घेऊ तर तुम्ही ना पैसे डॉलर कमवू राहिले माझ्या नावावर. सडक्या तुमचे तर नाव घेतले नाही मी कधी. आणि तुझे म्हणतो ना की ही बाई काय बोलली बघा, तर तुझ्यावर काय बोलले होते मी फेसबुकला तुझे टाकलं होतं ना. आदल्या दिवशी उद्या बघा आता कशाला असं करत होते. ही मीडिया इकडे घेईल आणि मग ती सहानुभूती घेईल आणि मग गप्पे. शिक्षक आहे ना तू, त्यासारखा रा चाललाय शहाणपणा शिकवायला. आणि तुझे ते कुत्रे आवरे जरांग्या फरक नाही पडणार आहे मला काय चालला सांगायला. ने दीपक कलाल नाना स्पॉट स्वतःवर स्वतःला माझ्यावर बोलायची तुझी लायकी का? भाडे चाललाय माझ्यावर बोलायला. तू नव्हता का त्याच्यात? होय रे मी नाही त्यातली. असेही किन्नरांना हाणतात आणि मारतात की जे खोटं पैशासाठी साड्या घालतात आणि पैसे मागतात. असे बरेच मी दररोज व्हिडिओ बघते की ते जे खरे किन्नर आहेत ना, अशा खोट्या किन्नरांना आहे ना फरफटत नेतात पोलीस स्टेशनला, लय हाणतात. त्याच्यापैकी हा दीपक कलाल नाना स्पॉट, गरिबांचा दीपक कलाल नाना स्पॉट. बरं का रे तू म्हणतो ना की हिची लायकी नाही. तुझी काय लायकी आहे रे बड? तुझी काय लायकी आहे की तू माझ्यावर बोलावं? तुझी लायकी आहे का? तुझी लायकी आहे का सांग? तू डुकरावानी तोंडाच्या गु खाणारा तू अन्न खातो का? अन्न नाही खात तू, गुच खातो, एवढं लक्षात ठेव. तुला विष्ठा लागती खायला. तू मला ते घाण बोललेलं आहे ना, तुला काय वाटतं? तू झालं तो रॉक्स झालं. तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही जरी डिलीट केले तरी मी सेव्ह करून ठेवलेले आहेत. सुट्टी नाही रे कुणालाच. तुम्हाला लय मजा वाटली. तुम्ही संविधानाची पायमल्ली केली, संविधानाचा मजाक उडवला तुम्ही लोकांनी. ह्या जरांग्यानी आणि त्याच्या या 7-8 जणांनी ना संविधानाचा मजाक उडवला तुम्ही लोकांनी. आणि संगीता वानखेडेचं तर खरंच आहे. तो पोरगा म्हटला मी सुद्धा एक आहे त्यातला, जो तुम्हाला फोन करून शिव्या देत होते. त्या काळात मध्ये ज्या वेळेला तुम्हाला फोन येत होते ना ताई, तुम्ही म्हणता की मला दररोजचे 5,000 खरंच येत होते. मी त्या मीटिंग मध्ये होतो ज्या वेळेला तुमचा नंबर व्हायरल करण्यात आला होता. पण त्यावेळेला धुंदी होती आमच्या डोळ्यावर. सांगते मी, माझं लक्ष विचलित करायचंय त्याला की या लोकांना मी उत्तर देत बसावं आणि याच्याकडे नाही रे ए अख्ख्या नंग्या, असं अजिबात होणार नाही. लक्ष तुझ्यावरच, बळबळ नाही करू देणार तुला मी. ह्यांची पोटं याच्यावर, मी खरं सांगते तुम्हाला बरं का, ह्यांची पोटं याच्यावर. तो स्पॉट, ते गुलगुला, ते खुळखुळा, ते घंटी, हे जे आहेत ना हे गुंगर बिंगर, हे यांचे पोटं याच्यावर बरं का. आणि हे मला म्हणतात अरे संगीता वानखेडेच्या व्हिडिओवर मी आत्ता आहे ना 2 वर्ष झाली युट्यूब चालू केले. मी फेसबुकवर होते, फेसबुकवर सुद्धा मी याच पद्धतीत बोलत होते. फेसबुकवर 1 रुपयाही मला इन्कम नव्हता. 86,000चं अकाउंट माझं बंद पडलंय. त्या सुषमा आमदारीवर बोलले होते त्यावेळेला, त्या लोकांनी काय केलं तर हॅक केलं ते आणि बंद पडलं माझं. मला कितीतरी लोकांना वाटत होतं की पैसे मिळत असतील, परंतु ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं नाही बाबा, आणि लोकांनी पण ते बघितलं काही, मी ज्या वेळेला त्यांना म्हटलं की मला ते चालू करून द्या, त्यावेळेला लोक म्हटले खरंच ताई आम्हाला असं वाटेल तुम्हाला पैसे चालू असतील. मला नाही. मग तुम्ही म्हणजे अरे मी समाजाचे डोळे उघडण्यासाठी करतो. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा विषय तोच अख्खा नंगे. आता त्याला अख्खा नंगेच म्हणायचं, जरा नंगे आहे, कारण काय पितळ उघडं पडलेलं आहे. आणि तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपण असं जोरदार त्याचं पितळ उघडं पाडलं ना. हो, मला फार अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी त्याचं पितळ उघडं पाडलं. मी त्याचा खरा चेहरा समाजासमोर आणला, याचा फार अभिमान आहे मला. हो आहेच, कारण मी खूप चांगलं काम केलं. माझ्या गोरगरीब समाजाला यांनी दिशाहीन असं नेतृत्व भेटलं होतं. आणि जो भरकटवत होता समाजाला, त्याला मी चपराक दिली. मला फार बरं वाटतंय. हो, मला फार बरं वाटतंय, या गोष्टीचा अभिमान आहे मला. आता काय माहिती का, ह्याचे जे आहेत ना 2, 4, 3 कोणते, जसं आम्हाला म्हणतो ना काय ते काय 7, 8, 9 जण आहेत युट्यूबर्स, तसं तुझे जे आहेत ना 2, 4, 3 ते काय झालं माहिती का, जेव्हापासनं माझं स्पष्ट मत चॅनल चालू झालं
तेव्हापासून काय झालं माहितीये का, ते लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलो आणि त्याचा इफेक्ट इतका खतरनाक झाला की लोकांनी डायरेक्ट पाठच फिरवली याच्याकडं. बरं, पाठ काय अशी तशी नाही फिरवली बरं का, डायरेक्ट डावललं लोकांनी याला. असा पण डावलला की याच्या लक्षात आलं याने जे काही नाटक केलं होतं ना याने, की तुळजापूरला जायचं, पंढरपूरला जायचं, देवदर्शन घ्यायचं, काय 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 काय, आणि मला समाजाच्यासाठी जायचं. ते म्हणजे किती लोक येतात. कारण काय झालं होतं, याचं नाटक करायचं कारण सांगते. तिथं लोकच येत नव्हती. आणि मी हे वारंवार बोलत होते की जरांगेकडे लोकांनी जाणं कमी केलं, जरांगेकडे लोकांचा ओघ कमी झाला, आणि मीडियामध्ये पण ते दिसायला लागलं होतं. म्हणजे काय 3-4 दिवसात मीडिया जायची त्याच्याकडे, पण ते मीडियामध्ये पण दिसत होतं की जरांगेकडे लोकच येत नाहीये. मग आता काय करायचं. मग आता मीडियाला किंवा समाजाला दाखवणं, मीडियाला नाही समाजाला दाखवणं, मीडियाला माहितीये ह्याच्याकडे लोकांनी पाठ फिरवलेली कधीच. निवडणुकीनंतर लोकांनी याच्यावर पाठ फिरवलेली आहे. ज्या वेळेला याने माघार घेतली आणि समाजाला चुना लावला, तेव्हापासून समाजाने याला डोक्यातनं उतरून टाकलेलं आहे. आणि आज तर अगदी ते कन्फर्मच झालं, त्याच्यावर शिक्कामोर्तबच झाला. त्याचं कारण सांगते तुम्हाला. आज मला मला दररोज त्याच्याच टीम मधल्या लोकांचे फोन येतात, पण आज अगदी नवखा तरुण असेल तो मुलगा म्हणत होता मला की ताई मी तुमच्या भावासारखा आहे, फार लहान आहे मी, आणि मी अगदी म्हटले त्याच्या सोबत होतो ताई, खूप आम्ही सपोर्ट केला त्या माणसाला, खूप सपोर्ट केला म्हटले. अख्खं गावच्या गाव आमचं आहे ना, आम्ही घेऊन जायचो. परंतु ज्या वेळेला, आणि आम्ही ठरवलं पण होतं म्हटलं ताई की आता जर याने विधानसभेला उमेदवार दिले नाही तर आता मात्र याला आता नाही याच्या नावी लागायचं, हे आम्ही ठरवलं होतं म्हटले. आणि त्यांनी ते केलंच. त्यांनी ते केल्यानंतर तो मुलगा म्हटला ताई अक्षरशः त्याच वेळेला आमच्या गावातले जी लोक अक्षरशः म्हटलं दुसऱ्या म्हणजे ओबीसी मधल्या एखाद्या बांधवानी जर त्याला काही चुकीचं बोललं का स्टेटस जरी ठेवलं ना, तर अख्खं गाव त्याला भांडायला जात होतं, त्या पोराला घरात घुसून मारत होते. परंतु त्यानंतर मात्र जी लोक मारायला जात होती का, म्हणजे मीही त्यामध्ये होतो, आम्ही डायरेक्ट या लोकांचं खरं आहे आणि संगीता वानखेडेचं तर खरंच आहे. तो पोरगा म्हटला मी सुद्धा एक आहे त्यातला जो तुम्हाला फोन करून शिव्या देत होते. त्या काळात मध्ये ज्या वेळेला तुम्हाला फोन येत होते ना ताई, तुम्ही म्हणता की मला दररोजचे 5,000 खरंच येत होते. मी त्या मीटिंग मध्ये होतो ज्या वेळेला तुमचा नंबर व्हायरल करण्यात आला होता, पण त्यावेळेला धुंदी होती आमच्या डोळ्यावर. आम्हाला कळलं नाही काही. आम्हाला वाटायचं की आमच्या समाजाला भेटतं, ही बाई का आडवी येते. आम्हाला कळलंच नाही की तुमचा विरोध आरक्षणाला नाहीये, तुमचा विरोध या खोट्या माणसाच्या भूमिकेला आहे, या माणसाला आहे, या माणसाला आहे. हा दररोजची जी भूमिका बदलतोय ना त्याच्या भूमिकेला आहे, हे आम्हाला कळून चुकलं होतं. अक्षरशः 40 मिनिट तो मुलगा माझ्याशी बोलत होता. 40 मिनिट सगळी माहिती त्याने सांगितली. आणि एवढंही सांगितलं त्यांनी की ताई आता काहीही झालं तरी नाही आता समाज एकत्र येणार. हा लय तुम्हाला सांगते ना मी की तो पोरगा म्हटला हा सगळ्यात बेकार दलाल निघला ताई, हा सगळ्यात बेकार निघला. लय वाईट बोलतो ताई, लय वाईट बोलतो. कधीच कुठल्या पोरांना चांगल्या भाषेत बोलत नाही. कुणी नसतं म्हणलं आतमध्ये, लोक इतक्या लांबून लांबून जातात आणि कडी लावून आतमध्ये बसलेला असतो हा. आणि काय म्हणतात, नाही दमून आले आत्ता साहेब, नाही का, हा याला साहेब केला, या शेवाळेल तोंडाच्याला, हा फेसाळेल. यांनी किती क्रीमा लावल्या ना, यांनी किती केस चमकवले. ते पोरगा म्हणत होतं ताई त्यावेळेला हा कसा होता ना आता कसा आहे, तुम्ही म्हणता तेच खरंय, याचे गाल कसे वर आले, कसा तरतर झाला. खरंय म्हटले ताई, तेव्हाचा बघायचा ना आत्ताचा बघायचा. हा म्हणत होता ना 35 किलोच्या वर जातच नाही मी. आता मोजा याला हा 35 किलो आहे का, मोजा बरं याला हा 35 किलो आहे का. आता बरा गेला तू 35 किलोच्या वर, मला कधी मोजा म्हणे मी 35 किलोच्या वर जातच नाही. बरेच गोष्टी त्या पोराने सांगितल्या की ताई लय आवेलना केली आणि आमची लय अपमान केला. कधीच कोणा पोराला यांनी इज्जत दिली नाही, कधीच नाही. हिडीस फिडीसच लोकांनी जाऊन बसायचं तिथं तासन तास आणि हा आतमध्ये बसलेला असायचा आणि बाहेर येणार आणि आले का माय बापा, हो बरोबर बसा बसा मी हाय बर का, पुन्हा आत जाणार. एक अर्ध्या मिनिटासाठी सुद्धा बाहेर येत नव्हता. म्हणले थोडासा येणार, आले का माय बापा, हो बरं बरं बसा बसा. अरे ना चहाची सोय ना पाण्याची सोय, लोक उपाशी उपाशी तिथं जाऊन बसत होते ताई की नाही समाजासाठी आपल्या आहे, हा आपल्या समाजासाठी आहे.
आता परत नाही असं नेतृत्व होणार असं आम्हाला वाटत होतं कुठेतरी. नाही ताई नाही, तुम्ही जे म्हणताय ना की जर हा गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय तर का बरं हा इतक्या महागाची बुटं घालतोय, का बरं हा 10 हजाराचा ड्रेस घालतो ताई, तो 10 हजाराचा ड्रेस घालतो ताई, तो 50 1 लाख 1.5 लाखाचेच बुटं घालतो. गरिबांसाठी लढतोय ना रे तू. मग तू का ते 13 पत्र फक्त दाखवायला आहे तुझे, कळलं का? तू का बरं त्या पांडुरंग तारकच्या मळ्यामध्ये पिटोळा घालून बसलाय? तुला त्या 13 पत्रात गरम होते का? अरे 13 पत्रात तुझा जीव गुद मारतोय, गरिबांसाठी लढतोय ना, मग तुला प्रॉब्लेम काय? थांब ना तुझ्या 13 पत्रातच. नाही, तुला आयशो आराम सगळं काही पाहिजे रे. हा, आता विषय काय माहिती का, जेव्हापासून मी बोलाय तो पोरगा सुद्धा म्हणत होता ताई मानलं राव तुम्हाला, शपथ म्हटले कुणीच त्याच्या विरोधात बोलायची हिंमत करत नव्हता, पण तुम्ही जे सुरुवात केली ना ते आतापर्यंत तुम्ही थांबल्या नाही. तुमच्या त्याच सातत्यपणामुळे आज आमचे डोळे उघडले, आमच्या डोळ्यावरची धुंदी उडाली ताई. याने जो आफू पाजला होता आम्हाला, तुम्ही म्हणताय ना आरक्षण नावाचा, ते खरंय. खरंच याने आम्हाला असं नशेत ठेवलं होतं, आरक्षण नावाची नशा करून दिली होती याने आम्हाला. आम्हाला काहीच दिसत नव्हतं पुढं. नाही, पाटील म्हणतील तसं, पाटील म्हणलेला पळा की पळायचो आम्ही. येडे झालो होतो ताई आम्ही, येडे. पण आता नाही होणार ताई. 40 मिनिट तो मुलगा मला माहिती सांगत होता, 40 मिनिट. मी त्याची परमिशन घेतली नाही. मी नक्की त्याला उद्या फोन करेल की तुझं रेकॉर्डिंग वाजवू का रे दादा. त्याने जर म्हटलं ना वाजवा ताई, 100% त्याचं रेकॉर्डिंग मी वाजवेल. हा, अक्षरशः इतका भयंकर म्हणजे त्याने माहिती सांगितली ना मला, अरे देवा. दररोजची अगदी त्याच्याच गटातल्या लोकांचा फोन असतो, ताई खरंय तुमचं, ताई हे अगदी 100% तुम्ही खरं बोललात, असंच आहे. हा, आता काय झालं माहिती का, 10-15 दिवसापासून याचा हा नाव न घेता ते युट्यूब वाले आहे ना डबक्यावर बसतात, हा बघणार आहे त्यांच्यावर, कशा टिकावर टाकणार आहे त्यांच्यावर, करणार आहे त्यांच्यावर. इथं कळून गेलेलं होतं, इथं कळून गेलं होतं की खरं बोलणं भावलंय बर का. परिणाम झालाय खऱ्या बोलण्याचा, चांगलाच झालाय. हा, आता यांनी काय लावलेलं आहे माहिती का, कोणतं तारक बोलायला लावला परवाच्या दिवशी, काल तो ATM गुरु, आज तो गरिबांचा नाना स्पॉट दीपक कलाल. ह्यांच्या तो का बोलायला लावतो मला, तुम्हाला ते सांगते मी. माझं लक्ष विचलित करायचंय त्याला की या लोकांना मी उत्तर देत बसावं आणि याच्याकडे नाही रे, ए अख्ख्या नंग्या, असं अजिबात होणार नाही. लक्ष तुझ्यावरच, बळबळ नाही करू देणार तुला मी. आता समाजाला आणखी विकू देणार नाही मी तुला. आता आणखी समाजाचं भांडवल नाही करू देणार मी तुला, बरं का रे. तू कितीही फौज माझ्यावर सोड, हा मी 1 इंच भर पण नसते माग सरत, बरं का रे. हा, 1 इंच भर पण नाही बरं का. मी तटस्थ आहे माझ्या विचारांवर. आणि तुला जोपर्यंत मी एवढ्यात पाठवत नाही, जोपर्यंत तुझी लाईव्ह नार्को टेस्ट करत नाही ना, जोपर्यंत SITची चौकशी तुझ्यावर बसवलेली आहे ती सुरुवात करायला लावत नाही, तोपर्यंत संगीता वानखेडे श्वास घेणार नाही, बरं का रे डांग्या. हा, अजिबात नाही. ए भावांनो, तुम्ही कमेंट करू शकत नाही परंतु लाईक करू शकताय. मला कळणार आहे ना लाईक कोण तुम्हाला. ओके, त्यामुळे लाईक करा, लाईक करा, लाईक करा. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. कारण कसं आहे माहिती का, ह्यांची पोटं याच्यावर, मी खरं सांगते तुम्हाला बरं का, ह्यांची पोटं याच्यावर, तो स्पॉट, ते गुलगुला, ते खुळखुळा, ते घंटी, हे जे आहेत ना हे, हा घुंगर बिंगर, हे यांचे पोटं याच्यावर बरं का. आणि हे मला म्हणतात, अरे संगीता वानखेडच्या व्हिडिओवर मी आत्ता आहे ना 2 वर्ष झाली युट्यूब चालू केले. मी फेसबुकवर होते, फेसबुकवर सुद्धा मी याच पद्धतीत बोलत होते. फेसबुकवर 1 रुपयाही मला इन्कम नव्हता. 86,000चं अकाउंट माझं बंद पडलंय. त्या सुषमा आमदारीवर बोलले होते त्यावेळेला, त्या लोकांनी काय केलं तर हॅक केलं ते आणि बंद पडलं माझं. मला कितीतरी लोकांना वाटत होतं की पैसे मिळत असतील, परंतु ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं नाही बाबा, आणि लोकांनी पण ते बघितलं काही, मी ज्या वेळेला त्यांना म्हटलं की मला ते चालू करून द्या, त्यावेळेला लोक म्हटले खरंच ताई आम्हाला असं वाटतं तुम्हाला पैसे चालू असतील. मला नाही. मग तुम्ही म्हणजे, अरे मी समाजाचे डोळे उघडण्यासाठी करते बाबांनो, मला समाजाला जागा करायचंय. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला निस्वार्थ भावना मनामध्ये असते ना, त्या पैशाचं पळ पळ. पुन्हा एकदा सांगते, मी गुरं चारणाऱ्याची लेक आहे. माझा बाप गुरं चारायचा, एका गुराख्याची पोरगी मी, कळलं ना. कष्टाने खड्डे खंदून धरणाचे माझ्या बापाने
3 एकर शेती घेतली होती आणि 3 एकर शेती सुद्धा माझ्या चुलत्यांना दिली होती. अशा मी फार दानशूर बापाची लेक आहे मी. त्यामुळे तुम्ही लोक आहे ना माझी बरोबरीच करू शकत नाहीये. मी सकाळीच सांगितलंय की माझ्याकडे आहे ना पैसा, पावर, प्रतिष्ठा हे काहीच नाही रे बाबांनो माझ्याकडे, बरं का. परंतु संस्कार, संस्कृती, संविधान आणि अध्यात्म ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही लोक मला कधीच हरवू शकत नाही. कारण या 4 गोष्टी कुणाकडेही नसतात. त्याच्यासाठी ना फार मोठं बलिदान द्यावं लागतं ह्या 4 गोष्टी टिकून राहण्यासाठी, बरं का. तुमच्या जरानंग्यासारखं नाही, बरं का. समाजाच्या नावावर नाही का येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, पोत्यानं येऊ द्या बंडल, अजिबात नाही. तशी नाही मी. मी म्हणते ना SIT तर माझ्यावर नेमावी, माझ्यावर पण नेमावी. मी म्हणते नेमा, कुणी नसन म्हणत ना तर मी म्हणते SIT स्थापन करा माझ्यावर आणि अगदी माझी चौकशी करा. नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाही. लाईक करा महत्वाचं आहे. कारण काय माहिती का, हे लाईकवरनं कळतंय तुम्हा लोकांना मी बोलते ते पटते आणि हे त्यांच्या डोक्यात बसायला लागलं, बरं का. तर आता यांनी काय केलं, हे ज्या वेळेला त्याचं खरं सगळं बाहेर पडायला लागलं ना, लिंक शेअर करा रे बाबांनो, लिंक शेअर करा. माहिती प्रत्येकापर्यंत गेली पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. तुमच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला लिंक शेअर करा. ज्यांना शेअर करता येत असेल त्यांनी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. लाईक करा. नवीन आलेल्यांनी सबस्क्राईब करा. तर काय माहिती का मग यांनी काय केलं, आता तो तारक कोण आहे तो बोलला काल परवा, तो काल ATM गुरु बोलला आणि आज हा गरिबांचा दलाल. आता मला सांगा, हा मला म्हणतोय ह्याच्यावर बोललंच पाहिजे थोडं, पण जरांग्याचा विषय सोडणार नाही बरं का. त्याचं पण मांडून ठेवलेलं आहे माझ्याकडं. लेखी जोखी लय बाबा असतं, पण थोडा वेळ याच्यावर पण नाही का होऊन जाऊ दे. हा मला म्हणतो काय गरिबांची चंकी पांडे, मुंगसावानी तोंड. अरे डुकरावानी तोंड तुझं. अरे स्पॉट कुठं पडले तुझ्या स्पॉट. तू खारारा डुक्कर आणि तू म्हणतो का छत्रपतींच्या आमच्यावर संस्कार आहेत आणि महिलांवर बोलायचं नाही. अरे दलिंदर, मी ज्या वेळेला म्हटलं होतं की पुण्यात मध्ये ज्या वेळेला जरांगे आला होता, त्याचं होतं ना पुण्यात मध्ये सभा, त्याची काय ती बैठक लोकसभेच्या वेळेला याचं नाटक चालू होतं ना. सोलापूरला गेला होता, नाचत आला होता इकडं. साताऱ्याला त्याला इज्जत दिली नाही, कोल्हापूरला त्याला इज्जत दिली नाही, पार त्याला पाडला असा बोच्यावर दानकानी. मग पुण्यात आलं होतं. तर पुण्यात आल्यावर नाही का मी बोलले होते की याची माणसं बुधवार पेठेत होती. आता आणखी एकदा सांगते मी, बुधवार पेठेच्या बाजूलाच आहे ना तुळशीबाग आहे आणि तुळशीबागमध्ये माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे, जिचे स्वामी समर्थांच्या मूर्त्या आहेत तिच्या दुकानामध्ये, बरं का. बऱ्याच जणांना माहिती असेल, जर तुळशीबागमध्ये कोणी जात असेल ना तर इथं ते दुकान आहे तिचं, मध्ये रस्ता आहे पलीकडनंच बुधवार पेठ माझ्या मैत्रिणीचं दुकान जे आहे ना ते असेल. म्हणजे जिथं दगडूशेठचं मंदिर असतं का, देखावा बघा, देखावा करतात दरवर्षी, त्या दगडूशेठचा देखाव्याच्या पाठीमागच तिचं दुकान आहे माझ्या मैत्रिणीचं. तर तिने मला सांगितलं, त्या मैत्रिणीने सांगितलं की संगीताताई, पप्पाला पण राग आला होता ग ज्या वेळेला तू बोलली होती ना की बाबा ह्याचे कार्यकर्ते असे त्याचे कार्य, पण त्या दिवशी पप्पा सुद्धा बोलले की ताई बोलली ना ते खरंच आहे ग बाई, काय त्या बुधवार पेठमध्ये आज गर्दी होती. मग ही लोक खरंच आरक्षणासाठी याच्या सभेला आली होती का? मंदिरात नाही यांची गर्दी झाली त्या बुधवार पेठमध्ये, हे मी सांगितलं होतं त्यावेळेला, बरं का. मी कधीच कुणावर खोटा नाही आरोप करणार, कधीच नाही. मला काय करायचंय खोटा आरोप करून, का करेल मी? सगळ्यात महत्वाचं जे आहे ना मी तेच बोलणार. तर हा नाना स्पॉट काय आणि व्हिडिओ बनवला होता माझ्यावर. अरे तुझ्यात जर तुझा बाप एक आणि आईन एक असेल ना तर तू का बरं डिलीट केला माझ्यावर बनवलेला व्हिडिओ? होय रे दीपक कलाल नाना स्पॉट, त्या दीपक कलाल सारखा नाही का, ते दीपक कलाल नाही का मार खातो किती जणांचा, तसा तू मार खाणार आहे. आणि सुरुवात मी करणार आहे, सुरुवात मी करणार आहे, लक्षात ठेव. हाणणार गड्या तुला तर मी, कायदे हातात घेऊन तुला मारणार मी, एवढं लक्षात ठेव. तिथं मी कायदा तोडणार आहे. कारण तुम्ही लोकांनी माझ्या लेकींचा आणि माझा जो ऱ्हास केला ना, नाही रे सुट्टी नाही तुम्हाला कुणाला सुट्टी नाही, एवढं लक्षात ठेवा. तुमचा बाजार उठवणार संगीता वानखेडे. काय म्हणतो की या बाईला आम्ही कधीच काही बोललो नाही. अहो यांनी व्हिडिओ बनवलेला, तू बुधवार पेठ मध्ये काय करत होती बाई, असं तोंड करू व्हिडिओ बनवलेला. हे असं त्या दीपक कलाल सारखं तोंड करतं. हे ना पैशासाठी साडी घालून टाळ्या वाजवणार हे हा नाना स्पॉट, बरं का. हा चौकात मध्ये त्याच्या गावातल्या तिथं चौक आहे ना, तिथं रात्रीचा साडी घालून पैसे मागतोय हा, बरं का. पैशासाठी साडी घालतो आणि रात्रीचे पैसे मागतो हा. लक्षात ठेवा, किन्नरांचा सन्मानच आहे, कारण त्यांना देवाणी बनवलेलं आहे आणि ते फार निर्मळ मनाचे असतात, अजिबात त्यांचा इथं. परंतु बरेच किन्नर लोक आहे ना
असेही किन्नरांना हाणतात आणि मारतात की जे खोटं पैशासाठी साड्या घालतात आणि पैसे मागतात. असे बरेच मी दररोज व्हिडिओ बघते की ते जे खरे किन्नर आहेत ना अशा खोट्या किन्नरांना आहे ना फरफटत नेतात पोलीस स्टेशनला, लय हाणतात. त्याच्यापैकी हा दीपक कलाल नाना स्पॉट, गरिबांचा दीपक कलाल नाना स्पॉट. बरं का रे, तू म्हणतो ना की हिची लायकी नाही. तुझी काय लायकी आहे की तू माझ्यावर बोलावं? तुझी लायकी आहे का? तुझी लायकी आहे का सांग? तू डुकरावानी तोंडाच्या गु खाणारा तू अन्न खातो का? अन्न नाही खात, तू गुच खातो, एवढं लक्षात ठेव. हा, तुला विष्ठा लागती खायला. तू मला जे घाण बोललेलं आहे ना, तुला काय वाटतं? तू झालं तो रॉक्स झालं. तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही जरी डिलीट केले तरी मी सेव्ह करून ठेवलेले आहेत. सुट्टी नाही रे कुणालाच. तुम्हाला लय मजा वाटली, तुम्ही संविधानाची पायमल्ली केली, संविधानाचा मजाक उडवला तुम्ही लोकांनी. ह्या जरांग्यांनी आणि त्याच्या या 7-8 जणांनी ना संविधानाचा मजाक उडवला तुम्ही लोकांनी. सुट्टी का तुम्हाला? जरांग्याला पण आता सुद्धा तो खुलेआम धमक्या देतोय ना, बघतोस त्याच्याकडं. त्याला म्हणा माणसं नाही सोडायच्या अंगावर, त्याला म्हणा याव नाही करायचं. ए कोण रे तू? कोण तू? माणसं नाही सोडायची. अरे तू सोडतो बायकांवर, ते चालतं का? माझा नंबर तू व्हायरल केला ना ज्या वेळेला मी तुझ्या विरोधात मध्ये पत्रकार परिषद घेतली. अरे समाजसेवा करतोय ना तू, लोकांसाठी करतोय ना, मग तुझं जर खरंच असतं ना लोकांसाठी तर तू शांतपणे थांबला असता, मला उत्तर दिली नसती. तू लोकांना आहे ना, जे लोक तुझे ट्रोल करत होते का महिलांना, ओबीसी मधल्या महिला सुद्धा ज्या वेळेला तुझा विरोध करत होत्या कुणी महिला भगिनी, त्या महिला भगिनीने किती घाण शिव्या दिल्या तुझ्या कार्यकर्त्यांनी, किती घाण शिव्या दिल्या. आणि हो, त्याच्यामध्ये माझी पण वर्णी लावली ते ज्या वेळेला मी तुझ्या बाजूने होते. बरं का रे अख्खा नंग्या, त्यावेळेला भगवान जाधव नावाचा, एक लक्षात ठेवा. आता हा काय म्हणलेला आहे, हा दीपक कलाल नाना स्पॉट, हा काय म्हटला मला माहिती का? म्हटला काय इनी माननीय, बघा माननीय म्हटला छगन भुजबळ साहेबांना पण किती घाण बोलली. माननीय छगन भुजबळ साहेब, सत्ता आली तर घुसलं का? बोचात पाणी तुमच्या, घाबरलेत का? ही सत्तेची पावर आहे. आता सगळ्यात महत्वाचं, मी तर त्यांना तेव्हाच माफी मागितलेली आहे. कारण काय झालं माहिती का, तुम्ही लोकांनी काय केलं होतं मला, तो जो भगवान जाधव होता ना, त्या भगवान जाधवनी माझं बोलणं करून दिलं होतं या जरांग्यासोबत. कशाहून? माझ्याकडं हे आहे, अजूनही त्या भगवान जाधवनी मला फोन केलेला आहे ना, माझ्याकडं फेसबुकला कॉल केलेला आहे. फेसबुकला कशाला करत होता माहिती तू भगवान जाधव कॉल? फेसबुकला. तू व्हॉट्सअपला पण नव्हता करत, फेसबुकवरून कॉल करत होता. परत 2 अकाउंट अजूनही आहे माझ्याकडं, फेक अकाउंट काढलेले होते, त्या फेसबुकवरून मला कॉल करायचे. ताई नाही, दादाचा निरोप आहे बरं का, त्याला आहे ना तुम्ही, त्याला झोडाच, तुमच्याशिवाय त्याला कोणीच बोलू शकत नाही. ठीक आहे, मी बोलले, मी काय बोलले, जे नॉर्मल शब्द असतात ना तेच, फक्त माझा आवाज मोठा आहे त्याच्यामुळं वाईट वाटले ते. ठीक आहे, मी काय बोलले त्यांना छगन भुजबळांना की अरे तुझ्या उरावर बसू, आम्ही तुझ्या उरावर उभं राहून ना आरक्षण घेऊ. तू काय सांगतो आरक्षण देणार नाही म्हणून, हा शब्द मी बोललेली. परत काय मी 1-2 शब्द बोललेली असते, अगदीच बोलले मी मान्य करते ना बोलले, पण त्याला कारणीभूत तुम्ही लोक आहात. दलिंद्र्या हो, मला फोन फेसबुक कॉल करू मला सांगत होते नाही का, बोल त्याच्याबद्दल बोल. आणि ज्या वेळेला मला त्यांची लोक ट्रोल करायला लागली, ज्या वेळेला माझा भाऊ सिरियस होता, त्यावेळेला मी फोन करत होती त्या भगवान जाधवला की अहो तुम्ही मला बोलायला सांगितलं आणि मला आता असा त्रास व्हायला लागला. त्यावेळेला हे लोक माझं कौतुक करायला, हे हा नाना स्पॉट, हा सांगतो किती बोलली माननीय छगन भुजबळ. का रे अंतरवाली सराटी, आणि त्याच्या कोण बोलत होता असं? होय रे नाना स्पॉट, तू नव्हता का त्याच्यात? होय रे, मी नाही त्यातली. होय रे, अगं बाई दीपक कलाल असं करू व्हिडिओ बनवतो तू. होय रे रंगेल, आणि तू लागला, तुझी अवकात आहे का? तुझी लायकी का तू छत्रपतीचं नाव घ्यावं? काय म्हणतो कमेंट मध्ये सांगा, तिचं नाव घ्या कमेंट मध्ये. अरे माझं नाव घेऊ तर तुम्ही 3 जण 3 दिवसापासून तर व्ह्यूज वाढवू राहिले. माझं नाव घेऊ तर तुम्ही ना पैसे $, कमवू राहिले माझ्या नावावर. सडक्या तुमचे तर नाव घेतले नाही मी कधी. आणि तुझे म्हणतो ना की ही बाई काय बोलली बघा, तर तुझ्यावर काय बोलले होते मी फेसबुकला, तुझे टाकलं होतं ना, हा आदल्या दिवशी. उद्या बघा आता कशाला पडणार असं करत होते आदल्या दिवशीपर्यंत बरं का निवडणुकीच्या. उद्या सुपडा साप हे दीपक कलाल नाना स्पॉट हे असं करत होतं, तोंडबिंड पार त्याचे ते शॉर्ट व्हिडिओ. मग मी टाकलं काय होतं की आता याला उत्तर द्या. लय माजला होता ना तू, लय मस्ती आली होती तुला. मग मी टाकलं आता याला उत्तर द्या. मग मी काय रे बोलली होती असं, उत्तर द्या म्हणलं होतं फक्त याला. तुला काय मिरच्या लागल्यात त्याच्या? हिची लायकी कान आणि भक्तीचा पांडुरंग तोंड, शक्तीचा. माझा बाप आहे देवीदास ठाकरे.
देवीदास ठाकरेचं बापाचं नाव आहे दौलत ठाकरे, दौलत ठाकरेच्या बापाचं नाव आहे गोविंदा ठाकरे. म्हणजे संगीता देवीदास दौलत गोविंदा ठाकरे असं माझी खानदान आहे बरं का रे. हा, संगीता सरस्वती देवीदास दौलत गोविंदा ठाकरे. हा, इथपर्यंत बरं का. गोविंदा भिकाजी ठाकरे, मला माझ्या खापर पंजोबाचं पण नाव माहिती आहे. खानदानी ना रे, खानदानी त्यामुळे असणारच ना. तुझी लायकी का? अरे तुमच्यातले तर अर्धे जण आहे ना, अर्धे नाही, तुमच्याकडे 99% लोक आहेत का तुमचे मला ट्रोल करणारे. फेका. तुमच्या जर बापाचं नाव तुम्हाला माहिती असेल ना, खऱ्या अकाउंट वरनं बोला रे. तुम्हाला कसे घोडे लावते बघा. संविधान कसं आहे या देशाचं. तुमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहून ठेवलंय ना, ते कसं तुमच्या घालते ना कुठं कुठं. मग बघा, सुट्टी नाही तुम्हाला कुणालाच. तुम्हाला काय वाटतं नाही. हा, काय बोलतो हा त्या गोदामलाच माझं नाही आणायचं. हा, काय बहुमत आलं म्हणून नाही का लोक अंगावर नाही सोडायचे. अरे कोण सोडतंय तुझ्या अंगावर? अरे कोण तू चिलट? तुझ्या अंगावर कोणी माणसं सोडलेत? अरे शेंबड्या, कुणी सोडलेत तुझ्या अंगावर माणसं शेवाळेल तोंडाच्या? अरे हा त्याच लायकीचा आहे तो नाना स्पॉट. हा, हिला उत्तर द्या भावांनो, हिला. अरे द्या उत्तर, ज्याच्यात दम आहे त्याने द्या मला उत्तर. हा खोटा आहे म्हणून याचा विरोध करते आणि करत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार. हा, काय यांनी कालीचरण महाराजाचा विरोध केला का? कारण कालीचरण महाराज धर्मनिष्ठ आहेत. हा, धर्मासाठी लढणारे आहेत. परंतु त्याचबरोबर कालीचरण महाराज जे ना गोडसे भक्त आहेत. कालीचरण महाराज सावरकरांचे भक्त आहेत. हा, आणि कालीचरण महाराज महात्मा गांधीचे विरोधक आहेत. हा काँग्रेसी विचाराचा ना. याला ज्या दिवशी कालीचरण महाराज बोलले त्या दिवशी नाही हा काय म्हटला. याला दुसऱ्या दिवशी याच्या गुरुनी अरे तू बोलल्या काय. मग यांनी दुसऱ्या दिवशी बाईट दिली बरं का. मग याला कळलं. तोपर्यंत त्याला कालीचरण महाराज कोण हे पण माहित नव्हतं. मग टिकली लावून काय होतं का, हुकली लावून काय होतं का. अरे तू काय बरोबरी करतो. त्यांच्या डिबेट बघ, असे 10-10, 15-15 असतात. धर्मासाठी काय भूमिका मांडतायत. तू शेंबड्या, चड्डी तुझी पिवळी होईल. चड्डी पिवळी पळशील. हा केस दिसला पुढं तरी पळाला लगेच. अरे काय तू 15-15 लोक असतात धर्मासाठी कट्टर. आणि आहे बोललो ते बोललोच, करा काय करायचं ते. फाशी दिली मला तरी चालेल, माझ्या धर्मासाठी मी माझे शब्द बदलणार नाही. हा, आणि तू शेंबड्या तुझी अवकात होय रे कालीचरण महाराजांवर बोलायची. हा, धर्माचं काम करणाऱ्या संतांवर तू बोलतोय. तुझी अवकात आहे, अवकात आहे तुझी. पण तू का बोलला? कारण ते गांधीचे विरोधक आहेत. हा, गांधी अजिबात चालत नाही कालीचरण महाराजांना, बिलकुल नाही. गांधींचा भक्त नाही म्हणतात मी नथुराम गोडसेचा भक्त आहे. मी सावरकरांचा भक्त आहे. म्हणून तुझ्या जळालेत का रे जरांग्या? तुझा एक एक का विचार करा. हिंदूंनो विचार करा, हिंदू मराठ्यांनो विचार करा. काय आणि कालीचरण महाराजांचा एवढा विरोध केला? का केला? काय एवढी आगपाखड? कारण याला तिकडनं नोमानी फिमानी सगळ्यांचे फोन आलेत ना. मग मुसलमान विरोधी आहे हा. गांधी कोण होता? मुसलमानच होता. हो, आम्ही विरोधी आहे त्याचे. कारण गांधी आमच्या देशाचा नाही, मुसलमान माझ्या देशातले नाही. हे बाहेरून आलेले. काय यांचा आम्ही सन्मान करायचा? का करायचा? कारण काय? अकबरचा बाप बाहेरच्या देशातून आलेला, आमच्या देशावर आक्रमण केलेलं त्यांनी. हे बाहेरच्या देशातून आक्रमण केले, यांनी वक्फ बोर्ड आमच्या माथी मारले. आणि यांचा आम्ही लाड करायचे का? नाही करणारे. तुझ्या धमक्या देत होता ना दुपारी त्या गोदामच्या जवळ. बघिनच बहुमत आलं म्हणून माझं नाही करायचं. आणि या एक बस खाली आता शांत बस तिथं जा 13 पत्रात तुझ्या. आणि जे काय तू मोहमाया कमावली ना, ती आता बघ कशी विल्हेवाट लावायची. कारण ती एटीएम गुरु म्हणला ना काल. हा, आता या बाईला उभं करणारे आणि ती क्रेडिट घेणारे आणि तिच्याकडे मीडियाचा एटीएम गुरु आहेत. मी एका पण मीडियावाल्याला माझ्याजवळ फिरकू देणार नाही. लिहून ठेव. अजिबात नाही. कारण जी मीडिया त्या जरांगेला उलट प्रश्न विचारत नाही त्या मीडियाला मी कधीच बाईट देणार नाही. माझ्या 2-3 पत्रकार परिषद झाल्या असतील, त्याच्यानंतर मी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. कारण जी मीडिया विकल्या गेली ना, त्या मीडियाला मी बाईट देणार नाही हे मी ठरवलं होतं. आणि म्हणून तेव्हापासून मी माझ्या चॅनलवर बोलायला सुरुवात केली. मी माझं दुसरं स्पष्ट मत नावाचं चॅनल चालू केलं. परंतु मी मीडियाला बाईट दिली ना. ऐकून घे. हा, तुझ्या म्हणता ना ही मीडिया इकडे घेईन आणि मग ती सहानुभूती घेईन आणि मग गॅपे. हा, शिक्षक आहे ना तू त्यासारखा रा चाललाय शहाणपणा शिकवायला. आणि तुझे ते कुत्रे आवरे जरांग्या फरक नाही पडणारे मला काय चालला सांगायला. ने दीपक कलाल नाना स्पॉट स्वतःवर स्वतःला
माझ्यावर बोलायची तुझी लायकी आहे का? या चाललाय माझ्यावर बोलायला. चला हरकत नाही, सगळ्यांना विनंती करेल, हिंदू म्हणून एकत्र आलो, हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहायचंय. अशांना थारा द्यायचा नाही. जे तुम्ही केलंय बघा ना, काय बोलतोय, असू शकतं म्हणतो. ते कोणची आहे ना मरकटवाडी, तिथं आंदोलन चालू आहे. तो त्याला विचारतो की ते मरकटवाडीला आंदोलन चालू आहे, मग तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? गोदाम विचारतो, असू शकतं म्हणतो. 15 किलोमीटरहून हॅक करू शकतात म्हणे ते मशीन. मला कुणीतरी याला सांगितलं, कुणीतरी 15 किलोमीटरहून मशीन हॅक करतात म्हणे ते ईव्हीएमचं. म्हणजे याचा महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला म्हणून हा पण असू शकतो आणि मी नाही काही, आणि असू शकतं, आपल्याला अभ्यास नाही आणि असू शकतं. अरे तू 10 मिनिटं त्याच्यावरच बोलला. असू शकतं, मला नाही माहित, असू शकतं, हे होऊ शकतं, असू शकतं, त्या होऊ शकतं. चल सोड, तुझ्यावर काय पण बोलणार तू, आज जाईपर्यंत बोलणार, सुट्टी नाही तुला. चला हरकत नाहीये. लक्षात ठेवा, बांगलादेश विसरू नका, वक्फ बोर्ड विसरू नका. वक्फ बोर्डाने लातूरच्या अहमदपूरमध्ये बघा त्या शेतकऱ्यांवर अन्याय केलाय. लक्षात ठेवा. 105 शेतकरी आहे, 300 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, ज्याला वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली. आणि कुठल्या आधारावर पाठवली? हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद आहे म्हणे, निजामी दस्तावेज मध्ये नोंद आहे की आमच्या पूर्वजांनी यांना जमिनी कसायला दिल्या होत्या बघा. आणि याला हैदराबाद गॅझेटच लागू करायचंय. तर विचार करा, थोडासा विचार करा, हरकत नाही. पत्थर के संग रहना है तो कट्टर बनना पड़ेगा. लक्षात ठेवा, अगर धर्म बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा, वरना एक दिन घर घर में चिट्ठी बांटी जाएगी, कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी. जी अवस्था आज बांगलादेशाची आहे ना, उद्या आपल्या दारापर्यंत यायला उशीर लागणार नाही. लक्षात ठेवा. हिंदू धर्म हिंसा करायला कधीच शिकवत नाही. दयावान जर धर्म कुठला असेल जगातला तर तो हिंदू धर्म आहे. लक्षात ठेवा, सनातन धर्म आहे. जर यांचं वक्फ बोर्ड असेल तर आम्हाला सुद्धा सनातन बोर्ड हवंय याची मागणी करायची. अन्यथा समान नागरी कायदा आला पाहिजे. प्रत्येक हिंदूने याची मागणी करायची. लक्षात घ्या. आता शांत बसून चालणार नाही, आता गप्प राहून चालणार नाही. जसं आपण यांचं म्हणणं आहे ना, लोकसभेला नाही झालं, अरे हिंदू जागा झाला, लोकसभेला हिंदू जागा झाला नव्हता, परंतु विधानसभेला हिंदूला जागा केलंय. योगी बाबांनी जागा केले, अखंड हिंदुस्थानातल्या हिंदू धर्मगुरूंनी जागा केलंय. हो केलंय जागा, आणि हिंदू जागा झाला. आणि जे वाढलेलं मतदान आहे ना ते हिंदूंचं आहे रे. ऐका, हिंदू जागा झालाय, आता हिंदूंचं मतदान येते. आणि आता हिंदू कधीच झोपणार नाही. आई रे आई, अभी तेरी बारी आई, चल भाग. ऐसा दौड़ा दौड़ा के भगाएंगे ना. त्यामुळं एक आहे तर सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे, ध्यान में रखो. इसलिए हमें बटना नहीं है और कटना भी नहीं है. हा लक्षात ठेवा. चला हरकत नाहीये. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. पर्यंत तुमची संगीताताई वानखेडे. गुड नाईट, शिवरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, ओम काली, जय जय श्रीराम. व्हिडिओ संपल्यानंतर सगळ्यांनी व्हिडिओच्या खाली जय हिंदू राष्ट्र आणि जय श्रीराम, ओम काली ह्या कमेंट करायच्या माझी विनंती आहे. कारण तुमच्या या कमेंट आहे ना समोरच्याचे लय केसर जाळतात. आहो त्याला वाटतं काय करू, हिला कुठं उडवूच्या घरात कसा बॉम्ब टाकू, लय चालू आहे. म्हणून मला माझे भाऊ सांगत असतात ताई जपून, कारण त्यांच्या कानावर काही गोष्टी येत आहेत ना. म्हणून हरकत नाही, तुम्ही लोक आहात, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि माझ्या देशासाठी, माझ्या धर्मासाठी अरे जीव गेला तरी बेहतर, हरकत नाही. हसत हसत मरण स्वीकारेल, हरकतच नाही. चला रजा घेते. लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 97 झालेले आहेत, 3000 पाहिजेत 1 लाख व्हायला. पटापट सबस्क्राईब करून टाका सगळ्यांनी. आणि आणखी आमचं डोकं हलवू द्या जरा. चला रजा घेते.